नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला आपला सोल्युशन हा चॅप्टर थेरॉटिकली संपवलेला होता, बरोबर. आणि आपण मागच्या पिरियडला जाता म्हटलं होतं की आपला नेक्स्ट जो पिरियड राहणार आहे हा आपण आपल्या न्यूमरिकल्स वर आधारित असा हा घेणार आहोत. तर आज आपण सुरू करणार आहोत या सोल्युशन या चॅप्टरचे न्यूमरिकल जे आपल्या टेक्स्टबुकला दिलेले आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या टेक्स्टबुकला जे न्यूमरिकल्स आपल्याला दिलेले आहेत एक्सरसाइज मधले, ते आपण न्यूमरिकल सॉल्व करण्याचा आपण काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. सो आर यू रेडी फॉर दॅट? ओके. सो ओपन युअर टेक्स्टबुक, पेज नंबर 46 आणि प्रॉब्लेम आहे 8. काय प्रॉब्लेम आहे? फिश generally needs O2 concentration in water at least 3.8 milligram per liter for survival. What partial pressure of O2 above the water is needed for the survival of fish? हे काढायचं आहे आपल्याला. Given the solubility of O2 in water at 0 degree Celsius and 1 atmospheric pressure, partial pressure is 2.2 into 10 raised to the power 3 mole per liter. साधारणतः त्यांनी असं म्हटलंय की एका फिशला सर्वाइव्ह करण्यासाठी वॉटर मध्ये ऑक्सिजन किती हवा आहे, तर तो हवा आहे 3.8 मिलीग्रॅम पर लिटर. हाच ऑक्सिजन अबाव द वॉटर सरफेस किती असला पाहिजे त्या माशांना सर्वाइव्ह करण्याकरिता, जेव्हा की सोल्युबिलिटी ऑक्सिजनची सोल्युबिलिटी वॉटर मध्ये ऍट 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर ही आपल्याला दिलेली आहे 2.2 इंटू 10 raised to the power -3 मोल पर लिटर. मित्रांनो, अतिशय सोपं प्रॉब्लेम आहे. सोल्युबिलिटी दिलेली आहे, पार्शियल प्रेशर दिलेला आहे, बरोबर. आणि नंतर पार्शियल प्रेशर दिलेला आहे, नाही, नंतर आपल्याला सोल्युबिलिटी दिलेली आहे, पार्शियल प्रेशर काढायचं आहे. एकदम सिंपल हा प्रॉब्लेम आहे. जर आपल्याला आठवत असेल तर आपण हेनरीज चा जो लॉ शिकलो होतो, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, हा जो होता, या लॉ वर आधारित हे प्रॉब्लेम आधारित आहे. अगोदर प्रॉब्लेम लिहिण्याच्या अगोदर गिव्हन काय दिलेलं आहे हे आपण सध्याच्या परिस्थितीत लिहून घेऊ. ओके, लिहून घ्या. तर आपण आपल्या प्रॉब्लेम वरून गिव्हन लिहून घेतलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 इन वॉटर रिक्वायर्ड फॉर फिशेस 3.8 mg पर लिटर, मिलीग्राम पर लिटर. सोल्युबिलिटी ऑफ O2 लिहिलेली आपल्याला दिलेली आहे 2.2 into 10 raised to the power -3 मोल पर लिटर. प्रेशर त्यावेळेला होतं 1 ॲटमॉस्फेरिक 1 atm. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अबाव द वॉटर फॉर सर्वायवल ऑफ फिशेस. फिशेसला जगण्यासाठी वॉटरच्या वरत, पाण्याच्या वरत ऑक्सिजनचं किती प्रेशर हवंय हे आपल्याला काढायचं आहे. यासाठी फॉर्म्युला आपण काय घेणार आहोत, फॉर्म्युला आपण घेणार आहोत S is equals to solubility is equals to KH into P. KH into P हा आपण फॉर्म्युला घेणार आहोत. मित्रांनो, फॉर्म्युला आला कुठनं? हा आला हेनरीजच्या लॉ पासून. हेनरीचा लॉ काय म्हणत होता?
solubility is directly proportional to P, so S is equals to KHP. This KH is said to be the constant of proportionality, or we can say that this KH is nothing but the Henry's constant. आता आपल्याला आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, बरोबर आहे, सोल्युबिलिटी दिलेली आहे आणि प्रेशर दिला आहे. आपल्याकडे सोल्युबिलिटी दिलेली आहे आणि प्रेशर दिलेला आहे. S आणि P या दोन व्हॅल्यू दिल्या आहेत. आपण हिच्यावरून KH ची व्हॅल्यू सहजपणे काढू शकतो. काय असणार आहे KH ची व्हॅल्यू मित्रांनो? KH is equal to S upon P. KH is equals to S upon P. आता P कशात दिलेला आहे? P दिलेला आहे 1 atm. पण मित्रांनो आपल्याला माहित आहे आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये atm हे युनिट घेत नाही, आपण atm चं कन्वर्शन बार मध्ये करत असतो, करेक्ट? मग काय फॉर्म्युला असतो बारचा? 1 atm 1 atm is equals to 1.0 किती असतो? 1.0 बोला 1.013 बार, 1.013 बार. मग just put the value here, so KH is equals to S. solubility किती आहे? 2.2 into 10 raised to the power -3 mole per liter upon partial pressure किती आहे? 1.013 बार, 1.103 बार. सॉल्व इट बाय लॉग टेबल. लॉग टेबल आता आपल्याला माहित असेल, बोर्डाच्या परीक्षेमध्ये लॉग टेबल यूज करावा लागेल. 10 to the power -3 जच्या तसेच ठेवा, त्याला हात लावू नका. 2.2 आणि 2.2 upon 1.03 log of this upon log of this, log of this minus log of this, आणि त्याचा काय करायचा? अँटीलॉग काढायचा. हा अँटीलॉग जर आपण काढला तर उत्तर किती येईल? लवकर शोधा, पटकन शोधायचं उत्तर. याचं उत्तर येतं 2.17 into 10 raised to the power -3 mole per liter per bar. मोल पर लिटर पर बार हे झालं KH, हेनरीज कॉन्स्टंट. हा काय झाला होता आपला? हेनरीज कॉन्स्टंट झाला होता. लिहून घ्या इथपर्यंत. तर आपण आता इथे हेनरीज कॉन्स्टंट काढलेला आहे. आता आपल्याजवळ आणखी काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 in water required for fishes is equals to 3.8 milligram per liter. मित्रांनो यावरनं आपण किती मोल पर लिटर आहे, म्हणजे ऑक्सिजनची एक्झॅक्ट सोल्युबिलिटी किती हवी आहे हे आपण सहजपणे काढू शकतो. ओके, सो यावरून आपण थोडासा हा पाठ काय करूया, मी मोडतोय. याची व्हॅल्यू फक्त मी कुठेतरी इथे लिहून ठेवतो. KH is equals to 2.17 into आपल्याला लागणार आहे आता व्हॅल्यू -3. ओके, मोल पर लिटर पर बार, मोल पर लिटर पर. हे मोडायचं. चला आता नेक्स्ट काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 in water required for fishes is equals to 3.8 milligram per liter. या मिलीग्रॅम पर लिटरला आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला करायचं आहे ते मोल पर लिटर.
ओके, आता हे कसं आपण काढू, तर सो एकदम सोपं आहे. जितकं ऍक्च्युअल मोल कसे काढत असतो आपण, ऍक्च्युअल किती ग्रॅम आहे डिवायडेड बाय एक्झॅक्टली त्याचं मॉलिक्युलर वेट काय, म्हणजे ऑक्सिजन एक्झॅक्टली किती ग्रॅम इन्व्हॉल्व झालेला आहे आणि त्यावरनं त्याच्या अपॉनला आपण या ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास किती आपण हे काढत असतो. आता हे काढत असताना साधारणतः आपण 3.8 into 10 raised to the power -3 ग्राम पर लिटर, ग्राम पर लिटर. 3.8 मिलीग्रामला ग्राम मध्ये काढायचं असेल तर 10 raised to the power -3 नी काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल, डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन किती असतं 32. किती असते 32. ऑक्सिजन 16, 2 घेतले 32. इज दॅट क्लियर? म्हणजे 3.8 into 10 raised to the power -3 ग्राम पर लिटर अपॉन मॉलिक्युलर वेट 32 ग्राम पर लिटर. 32 ग्राम पर लिटर, 32 ग्राम पर लिटर पर मोल, सॉरी नॉट पर लिटर, पर तो लिटर पर मोल पे आ जाएगा, मोल पर लीटर में आ जाएगा. तो अभी सॉल्व करो. 3.8 अपॉन 32, 3.8 अपॉन 32 सहज करायचं. इकडे -4 करायचे, -4 केल्यानंतर इथं 38 अपॉन 32 येतील. 38 अपॉन 32 1 पॉइंट समथिंग, 1.9 लाईक दॅट. 1.9 into 10 raised to the power किती 1.919, 1.19 into 10 raised to the power -4. ओके, -4 मोल पर लिटर, मोल पर लिटर. मोल पर लिटर, मोल पर लिटर. ही काय झाली, सोल्युबिलिटी झाली आपली. काय झाली, सोल्युबिलिटी. आता प्रेशर काढायचं आहे, पार्शियल प्रेशर काढायचं आहे, पी काढायचं आहे. फॉर्म्युला तोच, फॉर्म्युला तोच. काय अगेन S is equal to KH into P. Therefore P is equal to S upon KH. S upon KH. S ची व्हॅल्यू आत्ताच काढली 1.19 into 10 raised to the power -4 upon KH 2.17 into 10 raised to the power -3. 10 raised to the power -3. So solve it. Find the answer. किती येणार आन्सर याचं 1.19 अपॉन 2.17, 1 अपॉन 2 म्हणजे 0.5 च्या आसपास. 0. पक्का 0.0548. ओके, याचं युनिट काय होतं, मोल पर लिटर. ओके, मोल पर लिटर, मोल पर लिटर पर बार अपॉन मध्ये होतं आणि याचं काय होतं मोल पर लिटर, मोल पर लिटर पर बार. हा वरता गेला काय येणार आहे पर. The partial pressure of O2 above the water surface needed for survival of fishes is 0.0548 bar. लिहून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. लिहून घ्या 2 मिनिटं. आता आपण सेकंड प्रॉब्लेम घेऊ. 9th प्रॉब्लेम आहे ते
प्रॉब्लेम आहे द वेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज 17 मिलीमीटर Hg. What is the vapor pressure of solution containing 2.8 gram urea? लक्षात ठेवा युरिया in 50 ग्राम ऑफ वॉटर. म्हणजे आपल्याला इथे वेपर प्रेशर दिलेलं आहे वॉटरचं, प्युअर वॉटरचं, म्हणजे डेफिनेटली P01 करेक्ट. P01 आपल्याला दिलेला आहे इज इक्वल टू 17 mmHg. आणि व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, म्हणजे आपल्याला काढायचं आहे P1 काढायचं आहे सोल्युशनचं, P1 काढायचं आहे वेपर प्रेशर. युरिया दिलेला आहे 2.8 ग्राम, म्हणजे W2 दिलेला आहे आपल्याला 2.8 ग्राम, आणि इन 50 ग्राम ऑफ वॉटर, म्हणजे W1 दिलेला आहे आपल्याला 50 ग्राम ऑफ वॉटर. आपण आपले गिवन जे आहे ते याच्या पद्धतीने लिहून घेऊ. गिवन काय दिलाय, गिवन वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर, मी शॉर्ट फॉर्म लिहितोय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर म्हणजेच P01 हे दिलेलं आहे आपल्याला. किती आहे ते दिलेलं आहे 17 mmHg. 17 mmHg. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे मास ऑफ युरिया. मास ऑफ युरिया सोल्यूटचा मास आपण W2 ने घेत असतो, म्हणजे हे झालं 2.8 ग्राम. 2.8 ग्राम मध्ये दिलं ना, 2.8 ग्राम. मास ऑफ वॉटर सॉल्वंट, मास ऑफ वॉटर W1 is equals to 50 gram. Is equal to 50 gram. To find, काय फाइंड करायचं आहे, to find काय, what is the vapor pressure of solution? Vapor pressure of solution E1 is equal to question mark. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे आता आपल्याला लिहावं लागेल फॉर्म्युला. आठवतं आपण वेपर प्रेशर लोअरिंग हा जेव्हा टॉपिक घेतलेला होता, त्या टॉपिकला आपण हे फॉर्म्युले लिहिलेले होते. ओके, तर फॉर्म्युला काय असणार आहे, P01 मायनस P1 अपॉन P01 करेक्ट, अपॉन P01 मायनस इज इक्वल्स टू हा आपण आपल्या मागच्या सुद्धा लेक्चर मध्ये हा फॉर्म्युला घेतलेला होता. काय, W2 into M2 M1 upon M2 into W1. M2 into W1 करेक्ट. हा फॉर्म्युला आपला होता. P01 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर, P1 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, W2 युरियाचा मास, W1 वॉटरचा मास, M1 काय असतं, M1 मोलर मास कशाचं, डेफिनेटली वॉटरचं, M2 मोलर मास कशाचं, युरियाचं. चल मग आपण मोलर मास ऑफ वॉटर काढू. नाव मोलर मास ऑफ वॉटर. आता मोलर मास काढण्यासाठी वॉटरचा फॉर्म्युला माहित असेल,
प्रत्येकाला माहित असतो H2O असतो. H2O म्हणजे किती असणार आहे? 2 अधिक 16 इज इक्वल्स टू 18. बरोबर आहे? 2 अधिक 16 बरोबर 18 ग्राम पर मोल. ग्राम पर. हे काय झालं आपलं? हे झालं आपलं W1. आता मोलर मास ऑफ युरिया. मोलर मास ऑफ युरिया. युरियाचा फॉर्म्युला माहित पाहिजे. युरियाचा फॉर्म्युला काय असतो? सो NH2 CO NH2 हा झाला आपला युरियाचा फॉर्म्युला. काही काही फॉर्म्युला असे असतात ते आपल्याला सातत्यानं माहित असणं आवश्यक आहे. ओके, तिच्यावरूनच आपण मोलर मास काढू शकू. काय असणार आहे मोलर मास? नायट्रोजनचं मोलर मास किती असतं रे? 14 प्लस हायड्रोजनचं किती असतं? 2 प्लस कार्बनचं किती असतं? 12 ऑक्सिजनचं किती असतं? 16 प्लस 14 अधिक 2 इज इक्वल टू याची जर ऍडिशन्स केली तर येते ते 60 ग्रॅम पर मोल. 60 ग्रॅम पर. आपण काय केलं? फार सोपं केलंय. प्रॉब्लेम वाचला. प्रॉब्लेम वाचून आपण गिवन लिहिलं. गिवन आणि प्रॉब्लेम मधनच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ते समजलं. या दोघांच्या निष्कर्षावरून कुठला फॉर्म्युला यूज करायचा हे आपण निश्चित केलं. तो म्हणजे कुठला होता? वेपर प्रेशर लोअरिंगचा फॉर्म्युला होता. तो होता P01 minus P1 upon P01 is equals to W2 into M1 upon M2 into W1. फॉर्म्युले पाठ पाहिजे. फॉर्म्युले पाठ असल्याशिवाय प्रॉब्लेम बोर्डाच्या परीक्षेत करणं शक्य नाही. आणि डायरेक्ट उत्तर जर लिहिलीत तर त्याचे मार्क सुद्धा मिळत नाहीत. आपल्याला याच पद्धतीनं जावं लागेल जेणेकरून आपल्याला प्रत्येक स्टेपला मार्क मिळत जाते. ओके, तुम्ही हे 1 मिनिटात लिहून घ्या. तर आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आलेल्या आहेत. P01 ची व्हॅल्यू आहे 17 mm, W2 60 W2 2.8, M1 18, M1 18, M2 60 आणि W1 50. पक्का. आता या व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये काय करायच्या? पुट अप करायच्या आहेत आणि आन्सर काढायचे. हो, therefore P01 17 minus P1 upon 17 is equals to W2 2.8 into M1 18 upon M2 60 into W2 W1 किती आहे? ओके, सॉल्व करा बाय यूजिंग लॉग टेबल. 17 minus P1 upon 17 is equals to 2.8 into 18. लॉग काढायचा, लॉग एकदम निघायचा. दिस प्लस दिस याचा अँटीलॉग, दिस प्लस दिस याचा अँटीलॉग. त्याचा पुन्हा आपण लॉग करायचा, मायनस करायचं, अँटीलॉग करायचं. किती उत्तर येतं? ते उत्तर येतं, मी खाल्लेलं उत्तर 0.0168. 0.0168 हे त्याचं उत्तर आहे. आणि कसं येणार आहे? 17. मग हा 17 इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. सो वी कॅन से दॅट 17 minus P1 is equals to 0.0168 into 17.
0.0168 आहे, टोटल 1 पण नाही आहे ते. त्यामुळे आन्सर जे येणार आहे ओके ते किती असणार आहे 0. ते आन्सर येत आहे 0.2856. 0.0856. 0.0 येणार नाही, 0.2856. 2856. ओके 17 मायनस P1. सो P1 तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल, हा इकडे येणार आहे 17 मायनस 0.2856 म्हणजे P1 इज इक्वल टू 16.71 प्रेशर आहे म्हणजेच mmHg. दोन मार्कासाठी प्रॉब्लेम विचारल्यानंतर 1 मार्क साधारणतः फॉर्म्युल्याला तुम्हाला येईल आणि बाकीच्या स्टेप करून इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला एक अर्धा मार्क आणि अर्धा मार्क त्या युनिटला असं मिळून एक 2 मार्काचं विभाजन, एक बायफर्केशन जे असतं ते 2 मार्काचं आपल्या इथे होऊ शकतं. हा प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. Okay, now we take a third problem, that is problem number 10. Problem is a 5% aqueous solution by mass of cane sugar, molar mass 342 gram per mole, has freezing point of 271 Kelvin. Calculate the freezing point of 5% aqueous glucose solution. 5% aqueous solution by mass शुगर केनचं दिलेलं आहे. आता हा एक नवीन कन्सेप्ट असेल तुमच्याकडे की भाई बाय मास हा काय प्रकार असतो. सोल्युशन आहे बाय मास, शुगर केन एक सोल्यूट आहे, ऑब्विसली त्याच्यामध्ये सॉल्व्हंट कोणता आहे वॉटर आहे आणि तो किती दिला आहे 5%. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की 100 मधले 5 शुगर केन आहे, उरलेले किती 100तले 5 गेले, किती उरलेत 95. उरले किती 95. म्हणजे 95 हे जे वेट आहे 95 ग्राम हे जे वेट आहे हे कशाचं वेट आहे वॉटरचं वेट आहे. कशाचं वेट आहे वॉटरचं वेट आहे. तर आपण सगळ्यात आधी प्रॉब्लेम वरून गिवन जे आहे ते आपण लिहून घेऊया. ओके चल ओके आता या प्रॉब्लेम वरून आपण गिवन लिहून घेतलेला आहे. टोटली percentage by mass of sugar cane sugar solution is equal to 5%. मगाशीच आपण आता म्हटलं होतं की बाय मास चा अर्थ काय होतो, त्यामध्ये जे सोल्यूट आहे ते किती असायला पाहिजे 5 ग्रॅम असलं पाहिजे. 5% आहे म्हणून 5 ग्रॅम. 10% असतं तर आपण तिथे 10 ग्रॅम घेतलं असतं. ऑब्विसली मग सॉल्व्हंट 100तून 10 गेलेत 90 राहतात म्हणून ते 90 आलं असतं. पण ते 5% आहे म्हणून आपण घेतलंय की केन शुगर 5% आणि सॉल्व्हंट ऑब्विसली W1 ते किती असलं पाहिजे 95%. फ्रीजिंग पॉइंट ऑफ केन शुगर आपल्याला माहित आहे, त्यांनी दिलेला आहे तो 271 डिग्री केल्विन. स्टँडर्ड माहित असतं आपल्याला. ओके किती असतो 273.15 केल्विन. त्याच्यानंतर समोर आणखी दिला आहे ग्लुकोजचं पण दिला आहे 5% दिला आहे ग्लुकोज. करेक्ट 5% ऑफ ग्लुकोज सोल्युशन म्हणजे डेफिनेटली ग्लुकोजचं मास तिथे W2 बघा. आपलं कन्फ्युजन व्हायचं नाही म्हणून आपण काय घेतलंय एक W2 घेतला एक W2 डॅश घेतला.
हा डॅश हा कशाचा बद्दल घेतला आपण ग्लुकोज साठी घेतलेला आहे. आपल्याला जस्ट आपलं कन्फ्युजन होऊ नये या करता आपण घेतलेला आहे. इज इक्वल टू 5 ग्रॅम आणि मास ऑफ सॉल्व्हंट ऑब्विसली 100 तून 5 गेले म्हणजे 95, हे 95 ग्रॅम आपल्याला इथे आपण घेतलेले. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फ्रीजिंग पॉइंट ऑफ ग्लुकोज, ग्लुकोजचा फ्रीजिंग पॉइंट आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. आणि यासाठी आपण फॉर्म्युले कोणते यूज केलेत, डेफिनेटली डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट यामधले फॉर्म्युले आपण यूज केले. फॉर्म्युला होता डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू केएफ इंटू एम. आणि हा एम चा फॉर्म्युला काय होता, हा एम चा फॉर्म्युला होता 1000 इंटू W2 अपॉन M2 इंटू W1. आता मित्रांनो आपल्याकडे या सर्व गोष्टी आहे, W2 आहे, M2 आहे, W1 आहे. केन शुगर बद्दल बोलतोय आपण. आणि त्यामुळे केन शुगरची मोलॅलिटी ही आपण सहजपणे फाइंड आउट करू शकतो. तर आपण इथे लिहूया नाव मोलॅलिटी ऑफ केन शुगर इज इक्वल्स टू काय असेल ते, हाच फॉर्म्युला लिहिणार आपण 1000 इंटू W2 अपॉन M2 इंटू W1 इज इक्वल्स टू 1000 इंटू W2 किती आहे 5 ग्राम अपॉन M2 मोलर मास ऑफ केन शुगर दिलेला आहे आपल्याला. मोलर मास ऑफ केन शुगर दिलेला आहे आपल्याला 342 इंटू W1 95 ऑब्वियसली. याला आपण जर सॉल्व केलं प्रॉपरली, आपण याला सॉल्व केलं तर काय येईल उत्तर, बाय युजिंग लॉग टेबल तुम्ही पटकन फाइंड आउट करा. त्याचं उत्तर येतं 0.1539 0.1539 लिहून घ्या. ओके. आता मोलॅलिटी काढली, मोलॅलिटी काढल्यानंतर आपण सहजपणे काढू शकतो त्याचा फ्रीजिंग पॉइंट. ओके, केन शुगरचा. एक मिनिट जागा भरलेली आहे, मी हे मोडतोय, वरचा पार्ट मोडतोय मी. ओके, सो डेल्टा TF depression in freezing point for cane sugar is equals to फॉर्म्युला मध्ये चेंज नाही. डेल्टा TF is equals to डेल्टा TF is equals to T0 F minus TF. T0 F minus TF. स्टँडर्ड किती असतं माहित आहे 273.15 मायनस याचा दिलेला होता आपल्याला 271. आन्सर किती आलं 2.15 केल्विन. 2.15 केल्विन. देयरफॉर डेल्टा F फॉर कशासाठी आहे हा केन शुगर इज इक्वल्स टू डेल्टा TF इज इक्वल्स टू काय असतो KF इंटू M. आणि हा KF बरोबर आहे. KF आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचा आहे. कॉन्स्टंट ऑफ फ्रीजिंग पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो किती येणार आहे डेल्टा TF अपॉन M. आणि डेल्टा TF किती आहे आपल्याकडे, डेल्टा TF आहे हा 2.15 आणि
एम किती आली होती, एम ची व्हॅल्यू किती आली होती 0.1539 इज इक्वल्स टू, याला आपण जर सॉल्व केलं तर याचं उत्तर येतं 13.97 केल्विन किलोग्राम पर मोल, केल्विन किलोग्राम पर मोल. लिहून घ्या. Okay, now we see the second part of problem. काय होता सेकंड प्रॉब्लेम आपला, कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉइंट ऑफ 5% ऑफ ग्लुकोज सोल्युशन. 5% ऑफ ग्लुकोज सोल्युशनचं आपल्याला काय करायचं आहे, फ्रीजिंग पॉइंट काढायचा आहे. मग आपण आता एक काम करूया, हे थोडंसं पार्टी भरला त्यामुळे आपल्याला मिळावं लागेल. सेकंड पार्ट आपण घेऊया. ओके, काय आहे 5% ग्लुकोज सोल्युशन, 5% ग्लुकोज सोल्युशन, that is mass of glucose W2, याला आपण डॅश असं म्हटलं होतं, हे किती झालं 5 ग्रॅम. मास ऑफ सॉल्व्हंट, सॉल्व्हंट तेच आहे त्यामुळे हे चेंज होणार नाही, 95 ग्रॅम. आणि मित्रांनो सॉल्व्हंट तेच असल्यामुळे म्हणजे केन शुगर साठी आणि ग्लुकोज साठी सॉल्व्हंट सेम असल्यामुळे केएफ ची व्हॅल्यू सुद्धा बदलणार नाही. म्हणजे आपण जो केएफ ची व्हॅल्यू घेतली होती 13 पॉइंट समथिंग, तीच व्हॅल्यू आपल्याला ग्लुकोज साठी सुद्धा घेता येणार आहे. ओके, मास ऑफ सॉल्व्हंट लिहिला आहे आपण W1 95 ग्रॅम्स. आता मोलर मास ऑफ ग्लुकोज घेऊ आपण. नाव मोलर मास of glucose is equals to 180 असतं ग्राम पर मोल, 180 ग्राम पर मोल हे असतं. आपण याला M2 डॅश असं आपण म्हणूया. याला आपण काय नाव देऊ, M2 डॅश. तिकडे आपण M2 घेतला होता फक्त. आता ग्लुकोज साठी आपण प्रत्येक वेळेस आपण ते डॅश 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 आपण घेत आहोत, हे लक्षात ठेवायचं. ओके, तर आपल्या जवळ आता फॉर्म्युला आहे. नाव देअरफॉर इथे आपण नाव इथे घेऊ. नाव मोलॅरिटी, आधी काय करावं लागेल, मोलॅरिटी काढावं लागेल. एम काढूया. एम इज इक्वल्स टू 1000 W2 डॅश अपॉन M2 डॅश into W1 dash into W1 dash. Just put the value and get the answer. कितना है भाई 1000 into W2. W2 what? Dash. W2 dash 5 gram. M2 dash 180 into W1 dash 95. If you solve this problem by log table, obviously तुम्हाला log table यूज करावा लागेल कारण प्रॉब्लेम जवळजवळ 3 मार्काचा असणार, त्यामुळे तुम्हाला लॉग टेबल यूज करणं अनिवार्य आहे. याची जर आपण सॉल्व केलं त्याचा आन्सर काहीतरी 0.2924 मोल इतकं येईल. 0.2924. आता आपल्याला कळायचं आहे डेल्टा TF फॉर ग्लुकोज. फॉर्मूला तो होता है KF इंटू आता आपण इथे म्हणू शकतो, मगाही म्हटलं मी मला की सॉल्व्हंट आणि सॉल्व्हंट हा ग्लुकोज साठी आणि केन शुगर साठी कसा आहे, सारखा असल्यामुळे KF ची व्हॅल्यू सुद्धा कसं असणार आहे, सारखा असणार. तुम्ही वाटलं तर ते लिहू शकता, अदरवाइज नाही लिहिले तरी चालते, लिहू शकता. ऍज सॉल्व्हंट
is same for cane sugar and glucose, hence Kf is also same. Kf is also same. Kf is also same. So अभी बचा क्या? Just put the value and get the answer. अपने को क्या निकालना है? Freezing point. Freezing point निकालना है, मतलब Kf निकालना है अपने को. So Kf निकालने के लिए हम क्या लिख सकते हैं? सॉरी, अपने को फ्रीजिंग पॉइंट निकालना है, डेल्टा टीएफ निकालना है. डेल्टा टीएफ निकालना है, so therefore डेल्टा टीएफ फॉर ग्लूकोज इज इक्वल टू केएफ. केएफ की वैल्यू निकाल ली थी अपने लास्ट टाइम में 13 पॉइंट, करेक्ट, 13.97 इनटू एम. एम की वैल्यू कितनी है? 0.2924. ओके, सॉल्व द प्रॉब्लम, get the answer. Answer is nothing but equals to 4.085 Kelvin. So we can say that freezing point of glucose is 4.085 Kelvin. Okay. So here we stop. Okay. In the next lecture we take the remaining problems, 3 to 4 problems, and afterward we stop this lesson and start a new lesson. Till then, goodbye. Thank you very much.